हे हॉस्पिटल बंद करून दाखवा। त्याला सांगितलंय मी, त्याला समज दिलेली आहे, मी सांगितलं तुम्हाला। हे माझ्यातर्फे कुलूप द्या आणि त्याला द्या, त्या हिंमत असेल म्हणा या गोरगरिबांच्या हॉस्पिटलला कुलूप मारतो। हे हॉस्पिटल नाही, हे हॉस्पिटल मी हे हॉस्पिटल त्याचं आहे का, प्रायव्हेट हॉस्पिटल आहे का, सरकारी त्याला ही घेतली डिग्री घेतली आणि सरकार त्याला इथं पाठवतो आणि असं असताना गर्दी तर होणारच आहे ना। सांगतो मी हे बंद करणार, त्या बापाचं एक हॉस्पिटल आहे। तो काय बोलला माहिती आहे का, ते वाक्य काय होते हे शोधतात का। इथे डॉक्टर जे आहेत, ट्रेनी डॉक्टर आहेत, ग्रामीण रुग्णालय आहे बदलापूर शहरामधलं, ते डॉक्टरांची वागणूक जी आहे इथं पेशंटला ती अक्षरशः वाईट आहे। ते डॉक्टर एक म्हणाले रुग्णांना की अरे हे तुम्ही व्यवस्थित उभे राहा, नाहीतर हे हॉस्पिटल मी बंद करेल। हे त्याला बापाचं हॉस्पिटल आहे का, मी सगळ्यांना तेच सांगितलं आणि अशा डॉक्टरवरती कडक कारवाई करण्यात यावी असं आम्ही संबंधित उच्च पदस्थ डॉक्टरांना आज सांगितलेलं आहे। ही जी वागणूक आहे ही वागणूक सामान्य रुग्णासाठी चांगलं नाही आहे। इथं जे लोक येतात, पेशंट येतात, ज्यांचं हातावरती पोट असतं, इथं श्रीमंत लोक येत नाहीत हो, इथं सामान्य माणूस येतो, त्यांनाही जर अशी वागणूक जर मिळत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव काय म्हणावं लागेल। मी त्यांना तेच सांगितलं, संबंधित डॉक्टर काय बोलले की तुम्ही व्यवस्थित इथं उभे राहा, नाही तर मी हे हॉस्पिटल बंद करेल। या उद्देशानंच मी आज उच्च पदस्थ डॉक्टर आहेत त्यांना एक कुलूप आणि चाबी दिलं। तुमच्यामध्ये हिंमत असेलच तर हे हॉस्पिटल जे आहे गोरगरिबांचं ते बंद करून दाखवा। नमस्कार, मी राजेश्वर डेकान। काल माझ्या मुलीला बरं नसताना मी या सरकारी रुग्णालयामध्ये आणले, तर लाईनमध्ये गडबड झाल्यामुळं मी त्या लेडीजला असं सांगितलं की मॅडम तुमचा नंबर पाठी आहे, तुम्ही पाठी जावा, तर ती मॅडम ऐकायला तयार नाही। त्याच्यानंतर मी वॉचमनला असं सांगितलं की तुम्ही 10 मिनटं या गेटवरती थांबा, सगळा गोंधळ चालू आहे, एक तास लोक थांबलेले आहे आणि मागचे पुढे जातात, त्यामुळं मी पण पुढे जाईल, तिथे भानगडी होण्यापेक्षा तुम्ही तर 10 मिनटं इथे थांबा। त्याच्यानंतर डॉक्टरनी मला लगेच सांगितले, डॉक्टरचं नाव आहे शॉन, त्यांनी असं मला असं सांगितलं, ए तू चूप बट नाही तर हॉस्पिटल बंद करून घ्या, या भाषेत अवाच्य मला भाषा केली। त्यानंतर मी कुठल्याही प्रकारचे बोललो नाही, सरळ मी सावंत मॅडमला भेटलो। सावंत मॅडमनी मला असं सांगितलं की गर्दी आहे, आमच्या गर्दीच्यामुळे थोडंसं त्रास झाला असेल डॉक्टरला आणि त्याच्यामुळे ते बोलण्यात आलं असेल। मी बोललो मॅडम दुसरे शब्द असतात या बोलायला गर्दीमुळे, पण हा शब्द म्हणजे हॉस्पिटल बंद करण्याचा निर्णय हा शासनाने घेतला आहे की तुम्ही घेतला आहे असं, त्याच्यावरती मला कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया मॅडमने दिली नाही। फक्त एवढंच त्यांनी सांगितलं की मी त्यांना समज दिलेली आहे, याच्यानंतर असं होणार नाही। पण माझं असं म्हणणं आहे की त्यांनी सॉरी बोलावे, जनतेची मागावी माफी, कारण काय आहे ही गोष्ट अशी आहे की हे सगळे ग्रामीण भागातून येणारे रुग्ण आहे आणि प्रत्येकाला हॉस्पिटलची गरज आहे। इथे लखपती करोडपती येणारे नाही आहे आणि कुठल्याच प्रकारचे लोक आहे ना इथं भानगडी झगडा करायला येत नाही। आणि पहिली गोष्ट माझ्या मुलीला मी काही इथे खेळायला आणलेलं नाही, दवाखान्यातच आणलं आणि आज पण मी परत स्टेटमेंट तेच दिलं की त्या डॉक्टरनी सर्वांची माफी मागावी, जनतेची माफी मागावी। धन्यवाद।